श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा आलास तू, बस आता, डोळे बंद कर आणि शांतपणे माझे ऐक. स्वामी म्हणतात, बाळा भगवंताची तुम्हाला सोबत हवी असेल तर त्याच्याशी आपलेपणाने नाते जोडायला शिका. त्याची मनोभावे सेवा करा आणि त्याच्यावर कायमचा विश्वास ठेवा. तो विश्वास डगमगू देऊ नका. तुम्ही परमेश्वराला आपले मानलेत ना, तर त्याच्यावर विश्वास ठेवायलाच शिका. लक्षात आले का बाळा तुझ्या? तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, होय स्वामी. बाळा एवढेच नाही तर देवाला आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या असतात. त्याच्याशी एकरूप होऊन त्याची प्रार्थना करायची. मग बघा परमेश्वर तुम्हाला कायमची साथ देईल. तेव्हा तो बाळ म्हणतो, खरे आहे स्वामीराया, मी तुम्हाला सर्व काही सांगतो, तुम्ही ते ऐकता आणि माझे संकट निवारण करता. स्वामी म्हणतात, बाळा आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. बाळा दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनासाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. समजले बाळा? स्वामी म्हणतात, बाळा प्रत्येक भक्ताने मनात संशय ठेवायचा नाही तर श्रद्धा ठेवायची. बाळा हे पण ऐक, जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते. स्वामी म्हणतात, बाळा 108 म्हणायचा माळेचा जप करताना मन भरकटते, पण 108 नोटांचे बंडल मोजताना मन जागेवर असते. किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. म्हणून बाळानो लक्षात ठेवा, तुमचे मन स्वच्छ ठेवा. इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा घेत असतो. फक्त ऍडजस्ट ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. स्वामी म्हणतात, बाळा जगणे हे खूप सुंदर आहे. सतत उरसून बसू नका. एक फूल उमलले नाही तर म्हणून रोपाला तुम्ही तोडू नका. सगळे काही मनासारखे होते असे नाही, पण जेव्हा मनासारखे झाले होते ते दिवस विसरू नका. सुखात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्याला कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणे विसरू नका. हे कायम तुमच्या लक्षात असू द्या आणि स्वतःला एकटे कधी समजू नका. अरे आम्ही दिसत नसलो तरी कायम तुमच्या सोबत आहोत आणि पाठीशी आहोत. फक्त चांगली कर्म ठेवा, मग बघा आमचा चमत्कार. स्वामी म्हणतात, बाळा तुला कोणी फसवले तर वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ तू प्रामाणिक आहेस, आम्हाला सर्व काही माहीत असते. बाळा तू खूप प्रयत्न कर. तू जेवढे प्रयत्न करायला शिकशील तेवढेच तुझे दिवस कायमचे चांगलेच येणार आहेत. तुला लोकांनी किती फसवू दे, त्याच्याशी आमची गाठ आहे. आम्ही त्यांना बघून घेऊ. तू चिंता करू नकोस, आम्ही आहोत ना, मग घाबरण्याचे काहीच कारण नाही. या कलियुगात माणसे राहिली नाहीत, राक्षस आहेत, म्हणून ते गरीब लोकांना फसवतात. स्वामी म्हणतात, बाळा लोकांनी कितीही आपल्याला नावे ठेवली तरी आपला निर्णय सोडायचा नाही. प्रयत्न करीत राहायचे, नंतर यश हे तुमचेच असणार आहे. तेव्हा स्वामींजवळ बसलेले बाळ स्वामीला म्हणतो की, स्वामीराया आता मला समजले की जीवनात कष्ट करायचे असतील तर आणि पुढे जायचे असेल तर खूप खूप प्रयत्न केलेच पाहिजेत. पण स्वामी मी खूप प्रयत्न करतो पण मला अजून यश कसे नाही? तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा यासाठी थोडासा संयम ठेवायला लागतो आणि भगवंतावर मनापासून विश्वास हवा. पण बाळा तू आता प्रयत्न करतोस ना, तर त्याचे फळ तुला मिळणारच. तू चिंता करू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा आता तू घरी जा, रात्र खूप झाली आहे. जाऊन शांत झोप आणि उद्या सकाळी परत ये हा. श्री स्वामी समर्थ.